नमस्कार सखींनो, मी मोहिनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. मी तुम्हाला आज उपवासाचे नगेट्स बनवून दाखवणार आहे. उपवासाचे नगेट्स बनवण्यासाठी पुढील प्रमाणे सामग्री: 1 भांडभर वरी, पाव भांड साबुदाणा, 3 ते 4 मिरच्या आणि 1 इंच आलं असं मिळून ठेचा, चिली फ्लेक्स, जिरेपूड, मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर. नगेट्स तळण्यासाठी शेंगदाणा तेल, 3 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत, भिजत घातलेले मिरच्या, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, दही. नगेट्स बनवण्यासाठी वरी आणि साबुदाण्याचे पीठ तयार करून घेऊयात. वरी आणि साबुदाण्याचे पीठ तयार करून घेतले. स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा मिरची आल्याचा ठेचा, बारीक चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, तोपर्यंत जरासे साबुदाणा आणि वरीचे पीठ. साबुदाणा आणि वरीचे पिठाचे अर्धे पीठ वापरले आहे. जसे मळताना लागेल तसे पीठ वापरणार आहे. हे आता पीठ आपण मळून घेऊयात. आता आपण ह्या पिठामध्ये 4 चमचे पीठ मिक्स करून घेऊयात. पीठ मळून घेतलेले आहे. ह्यात अर्धा चमचा तेल लावून घेऊयात. हे मळलेले पीठ 10 मिनिट भिजत ठेवूयात. पीठ भिजत ठेवलेले आहे. आता आपण चटणीची प्रक्रिया करूयात. मिरची, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, अर्धा चमचा जिरेपूड, चवीनुसार मीठ, चवीनुसार साखर, कोथिंबीर, 4 चमचे दही घेतलेला आहे. आता चटणी तयार करून घेऊयात. नगेटची चटणी तयार झाली आहे. मळलेले पीठ 10 मिनिट झाले भिजलेले आहे. आता नगेट्स करून घेऊयात. नगेट्स वळून झालेले आहेत, ते तळून घेऊयात.
नगेट्स तळून झालेले आहेत, ते आता आपण चाळणीत काढूयात. आता आपण उपवासाच्या नगेटचा आस्वाद घेऊ शकता.